नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गातील लेसन पाहणार आहोत। लेसन नेम आहे ट्रू फ्रेंड्स, खरे मित्र। तर हा लेसन आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पेज नंबर 29। लुक ॲट द पिक्चर, लिसन केअरफुली अँड रीड अलाउड। या ठिकाणी चित्र दिले आणि चित्र पाहून आपल्याला या ठिकाणी ही स्टोरी समजून घ्यायची। तर या ठिकाणी या चित्रात 3 स्टुडंट दिलेले आहेत, 1 2 3। हा जो स्टुडंट आहे याचं नेम आहे अमन, हा आहे रोनक आणि हा आहे मुन्ना। तर असे 3 मित्र आहे आणि या ठिकाणी रोनक आणि अमन हे ट्रू फ्रेंड्स आहेत। तर या फ्रेंडची कहाणी या ठिकाणी आपल्याला आज शिकायची आहे। अमन वॉज इन कॉलेज, ही हॅड मेनी फ्रेंड्स बट हिज बेस्ट फ्रेंड वॉज रोनक। अमन हा कॉलेजमध्ये शिकत होता आणि त्याचे 3 मित्र होते आणि त्या मित्रांपैकी रोनक हा सगळ्यात त्याचा बेस्ट फ्रेंड होता। मग हा आहे अमन, हा रोनक आणि हा आहे मुन्ना। हॅलो रोनक, हॅलो अमन, लेट्स गो होम इन माय कार। रोनक आणि अमन एकमेकांना हॅलो म्हणता आणि त्या ठिकाणी रोनक सांगतो की अमन चल माझ्या कारमध्ये आपण घरी जाऊ। मुन्ना वॉज इन द सेम क्लास, मुन्ना पण त्यांच्याच क्लासमध्ये आहे। रोनक इज अ सो रिच, रोनक हा श्रीमंत आहे अँड अमन इज अ पुअर, अमन हा गरीब आहे। हाऊ कॅन दे बी फ्रेंड्स, तरीसुद्धा ते दोघंही खूप क्लोज फ्रेंड्स आहेत। अमन फेल इन, एके दिवशी काय झालं, अमन हा आजारी पडला। ही डिडंट गो टू कॉलेज फॉर 3 days, जो अमन आहे हा 3 दिवसापासून कॉलेजला आला नव्हता कारण तो आजारी होता। हिज फ्रेंड्स केम टू सी हिम, त्याचे मित्र त्याला बघण्यासाठी घरी गेले। हाऊ आर यू अमन, त्या मित्राने त्याला विचारलं की हाऊ आर यू अमन, तू कसा आहेस। गेट वेल सून, अमन सांगतो आता मी बरं आहे। आय डोंट सी रोनक, मग ते बाकीचे मित्र म्हणतात आय डोंट सी रोनक, त्या अमनने त्याला म्हटलं की मी रोनकला काही बघितलं नाही। नेक्स्ट डे रोनक, व्हेअर इज युअर फ्रेंड्स अमन, मग त्याचे मित्र हे रोनकला विचारतात की रोनक व्हेअर इज युअर फ्रेंड्स अमन, रोनक तुझा मित्र अमन कुठे आहे। ही इज इल, मग रोनक सांगतो की माझा मित्र अमन हा आजारी आहे। येस्टरडे वी वेंट टू हिज हाऊस बट यू डिडंट केम, बाकीचे मित्र त्याला सांगतात की आम्ही काल त्याला घरी भेटण्यासाठी गेलो होतो बट यू डिडंट कम, परंतु तू काही आला नाही। मग रोनक म्हणतो आय वॉज बिझी, मी या ठिकाणी बिझी आहे। युअर बेस्ट फ्रेंड इज इल, तुझा मित्र आजारी आहे अँड यू वेअर बिझी, तुझा मित्र आजारी आहे आणि तरीसुद्धा तू म्हणतो की तू बिझी आहे। आय सी, ठीक आहे। एनिवे यू कांट बी गुड फ्रेंड्स, तुम्ही या ठिकाणी चांगले फ्रेंड्स आहात ना, मग तरीही तू भेटायला गेला नाही। व्हाय, का भेटायला गेला नाही। मग त्या ठिकाणी रोनक सांगतो अमन डिडंट इवन आस्क अस अबाउट यू, अमनला माहिती आहे की मी या ठिकाणी का आलो नाही। अमन डिडंट इवन आस्क, अमन हा विचारू शकत नाही अबाउट यू, तुम्हाला। दॅट इज ऑल राईट, ठीक आहे। द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी मुन्ना वेंट टू अमन्स हाऊस, मुन्ना हा अमनच्या घरी गेला। थँक्यू फॉर कमिंग मुन्ना, मुन्ना त्या ठिकाणी त्याला भेटण्यासाठी गेला। अमन त्या मुन्नाला म्हणतो की थँक्यू व्हेरी मच, आय मच बेटर नाव, मला आता बरं वाटतं। व्हॉट सॉर्ट ऑफ अ फ्रेंड इज धिस रोनक, तुझा मित्र रोनक कुठे आहे। ही डझंट कम टू सी यू ॲट ऑल, तुला सर्वजण भेटायला आले पण तुझा जो क्लोज फ्रेंड आहे रोनक तो काही आला नाही। ओ बट ही इज द बेस्ट ऑफ फ्रेंड्स, तो माझा जवळचा मित्र आहे। हाऊ कॅन यू से दॅट, तू असं कसं म्हणू शकतो की तो तुझा जवळचा मित्र आहे। कम आय विल शो यू, मग तो जो अमन आहे तो अमन त्या मुन्नाला समजावून सांगतो की इकडे ये, मी तुला सांगतो की कसा तो माझा जवळचा मित्र आहे। दे वॉक टू अ शॉप नियर अमन्स हाऊस, अमनच्या घराजवळ एक शॉप आहे, तर अमन त्या ठिकाणी त्या मुन्नाला त्या शॉपजवळ घेऊन जातो। व्हॉट अ रिच बॉय लाईक रोनक
वर्किंग इन अ शॉप. तिथं त्याने चित्र पाहिलं की रोनक हा जो श्रीमंत मुलगा आहे हा त्या दुकानामध्ये काम करत आहे. येस मुन्ना, ही इज डुईंग माय जॉब. मग अमन त्या मुन्नाला सांगतो की तो जो रोनक आहे तो माझा जॉब करत आहे, म्हणजे माझ्या जागेवर काम करत आहे. आय वर्क इन दी शॉप इन द इव्हिनिंग. या दुकानामध्ये मी रोज सायंकाळी काम करतो आणि काम करून पैसे कमवतो. व्हेन आय फेल इल द शॉपकीपर सेड. जेव्हा मी आजारी पडलो त्यावेळेस शॉपकीपरने मला सांगितलं होतं की इफ यू डोंट कम टू वर्क आय विल गिव्ह युअर जॉब टू सम अदर बॉय. जर तू या ठिकाणी जॉबला आला नाही तर तुझ्या जागेवर मी दुसरा मुलगा भरून घेईल. डोंट वरी अमन. मग त्यावेळेस हे आमचं संभाषण रोनकने ऐकलं आणि रोनक म्हटला, आय विल डू युअर वर्क फॉर यू. मी या ठिकाणी तुझं काम करत आहे. यू कॅन गो बॅक. तू या ठिकाणी परत जाऊ शकतो. टू वर्क व्हेन यू आर बेटर. जेव्हा तुला बरं वाटेल. गो होम अँड रेस्ट. रोनक त्या ठिकाणी सांगतो की अमन, तुला बरं वाटेल तेव्हाच तू या ठिकाणी कामाला ये. तोपर्यंत तुझं जे काम आहे ते या ठिकाणी मी सांभाळत आहे. रोनक कम्स आउट ऑफ द शॉप. रोनक त्या शॉपमधून बाहेर पडला. हॅलो मुन्ना, हिअर इज युअर मनी अमन. मग तो मुन्नाला सांगतो की हॅलो मुन्ना, हे तुझे पैसे घे, असा अमन सांगतो. मग बट यू डीड द वर्क रोनक. परंतु तू तर रोनकचं काम करतो. आय डीड द वर्क फॉर यू अमन. मी अमनचं काम करत आहे, त्याच्यामुळे हे अमनने घेतलेले पैसे तू परत घे. नाऊ आय एम बेटर. आय विल गो बॅक टू वर्क टुमॉरो. आणि अशा प्रकारे आता अमन सांगत आहे रोनकला की मला आता बरं वाटत आहे, तर उद्यापासून तू तुझं कॉलेजला जा आणि मी माझ्या कामावर येत जाईल. थँक्यू रोनक. मग अमन त्या रोनकचे आभार मानतो. यू हॅव शोन मी व्हॉट ट्रू फ्रेंडशिप इज. आणि रोनक त्या ठिकाणी सांगतो की अशा प्रकारे अमन त्या ठिकाणी सांगतो की अशा प्रकारे रोनक, मी तुझे आभार मानतो आणि तू या ठिकाणी खरी मैत्री काय असते हे या ठिकाणी दाखवून दिलं की जो मित्र आपल्या मित्राला संकटाच्या काळात मदत करतो तोच खरा मित्र असतो. हे या ठिकाणी तू सिद्ध करून दाखवलं. म्हणून अमन हा त्या रोनकचे आभार मानतो. थँक्यू रोनक. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही जी स्टोरी आहे ही स्टोरी ट्रू फ्रेंडशिप म्हणजे खरी मैत्री यावर आधारित हा लेसन या ठिकाणी सांगितलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.